पाहिजे बॉस, अफरेचा आवाज पाहिजे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. श्वेता मोडक मॅडम, आवाज पाहिजे बॉस, आवाज, अफरेचा आवाज पाहिजे. रामकृष्ण हरी मॅडम. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. चलो, आजचा वर्कआउट जबरदस्त असणार आहे. सुंदर असा कॉल होणार आहे. सर्वांचे चेहरे मला एकदम फ्रेश मूड मध्ये दिसतात आहेत, कारण आपल्या दिवसाची सुरुवातच फ्रेश एनर्जी ड्रिंकनं होत असते, राईट? येस. आणि अफर्मेशन आणि सुंदर असं मोटिवेशन जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल तर खूप सुंदर असं सकाळी सकाळी आपल्याला मोटिवेशन मिळत असतं. आणि आता आपल्याला बसायचंय अफर्मेशनसाठी. येस, मेडिटेशनसाठी सर्वांनी बसून घ्यायचंय फास्टमध्ये. आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला महत्त्व जर समजलं तर आपण सकाळी लवकर उठणार आहोत, मोटिवेशन ऐकणार आहोत, नंतर अफर्मेशनसाठी बसणार आहोत. आणि दिवसाची सुरुवात जर अशी अफर्मेशननी झाली तर आपल्या जीवनामध्ये किंवा आपले विचार सकारात्मक दृष्टिकोन आपला वाढत असतो, पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते आणि दिवसाची सुरुवात सुंदर अशी होत असते. आणि प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक कामाकडे आपण पॉझिटिव्ह रीतीने पाहत असतो आणि मग आपलं जीवन कसं आनंदित होत जातं. आणि एखादी जर गोष्ट आपल्या जीवनामध्ये किंवा एक विचार जर आपल्या मनामध्ये जर निगेटिव्ह आला तर अनेक 10 पॉझिटिव्ह विचारांना तो काढून टाकत असतो. त्याच्यासाठी सकाळी सकाळी जे आपण हे करत असतो, अफर्मेशनसाठी बसत असतो किंवा अजून बसत नसतील तर नक्कीच बसायचे आणि शब्द न शब्द जो कानी पडतोय तो व्हिज्युअलाइज करायचा. सगळ्या गोष्टी ह्या आपल्या बाबत घडतात आहेत, हे सगळ्यांनी व्हिज्युअलाइज करायचे. डोळे बंद करून एकाग्र चित्ताने ऐकायचे. ते आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं, आपला आत्मविश्वास वाढत असतो. जे काही आपल्यामध्ये नर्वसपणा असेल, चिंता असेल तर ते दूर होण्यास मदत होत असेल. विचारामध्ये अनेक विचारांचा जर मनामध्ये गोंधळ असेल, मन जर इकडे तिकडे सैरावैरा भटकत असेल तर मन स्थिर होत असतं बॉस. परंतु त्या पोझिशनमध्ये तुम्ही बसताय का? प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या परिस्थितीनुसार किंवा त्या मनस्थितीने तुम्ही ऐकताय का? खूप गरजेचं आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अफर्मेशन फार गरजेचं आहे. फास्टमध्ये सर्वांनी बसून घ्यायचंय. आपण स्टार्ट करतोय. येस, अजून बरेच लोक इकडे तिकडे फिरतात आहेत, बरेच लोक इकडे तिकडे फिरतात आहेत. असं कमरेचं काय ते पाठीचं. येस, प्रदीप सर हसले. येस, बॅक स्ट्रेट ठेवायची आहे, डोळे बंद करायचे. येस, आपली सकारात्मक मानसिकता सुधारण्यासाठी, आत्मविश्वास सुधारण्यासाठी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आपलं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपलं आत्मचिंतन, अफर्मेशन फार गरजेचं आहे बॉस. येस, खूप सुंदर रीतीने सर्वजण बसलेले आहेत. आपण स्टार्ट करतोय. आज सुंदर असं वर्कआउट आहे. ग्रेट वेलनेस कोच, ग्रेट व्यक्तिमत्व शिवाजी फड सर. जबरदस्त फ्लेक्झिबिलिटी आहे बॉस, जबरदस्त स्टॅमिना आहे आणि सातत्य काय असतं. सुंदर असा डोळ्याचा रिझल्ट आलेला आहे. नक्कीच ऐकण्याचं आहे, शेवटपर्यंत कॉलवर थांबायचं आहे. येस सर, हँडराईज करता शिवाजी सर? येस, केलेलं आहे सर. येस, घेते मी तुम्हाला स्पॉटलाईट. खूप सुंदर असं सरांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. सातत्य काय असतं हे त्यांच्या अनुभवातून ऐकायला मिळणार आहे. सातत्य ठेवल्यानंतर काय काय चेंजेस होतात आहेत, हे गुड न्यूट्रिशन घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो त्यांच्याच तोंडून आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. आपण जात आहोत शिवाजी फड सरांकडे. सर्वांनी, सर बसले त्या पद्धतीने सर्वांनी बसून घ्यायचंय, बॅक स्ट्रेट ठेवायची आहे, डोळे बंद. येस, चलो प्रदीप सर स्टार्ट करा. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं।
आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ, उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं, मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। येस, फास्टमध्ये सर्वांनी उठून उभं राहायचे. फास्टमध्ये सर ज्या पद्धतीने रेडी आहेत पाहू शकता. पायाखाली मॅट आहे, पायामध्ये शूज आहे, फुल ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. सुंदर रीतीने त्यांनी डिव्हाइस ठेवलेला आहे. येस, या पद्धतीने आपण रेडी आहोत का प्रत्येकानं चेक करायचं आहे. आणि विदाऊट शूज कार्डिओ वर्कआउट करण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही. न्यू पार्टिसिपेट्स 10 ते 15 मिनिट फक्त वर्कआउट करायचं आहे. शेवटपर्यंत थांबायचं आहे, अनुभव ऐकायचा आहे. येस, चलो आपण स्टार्ट करतोय. फास्टमध्ये सर्वांनी उठून उभं राहायचे. ज्यांचे फॅन चालू असतील फॅन बंद करायचे.
ज्वाला सी चलती है आंखों में, जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश।
गुड मॉर्निंग आरोग्य फॅमिली. कोच शिवाजी फड सर घर येत खूप सुंदर असं वर्कआउट गाईड करत आहेत. सरांची मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या टाइमला चेक करायचं. खूप सुंदर खूप सुंदर. यहाँ था मगर जो यहाँ था वो संख्या के बिन संख्या पर जो यहाँ था वो अग्नि की जो पहली लपटों से खेला हो अग्नि में पड़वा का जो सर बहुत बढ़िया सर. खेला हो हम 72 वर्षीचे देशमुख सर कटार लेके आ तलवार लेके आ हसार लेके आजा कतार लेके आ तलवार लेके आ हसार लेके आजा आजा आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत चौधरी मॅडम अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि मॅडम कदम पण जोडीने आणि जोडीने सफल आहे बॉस. मग माळे सर दीपा दुर्गाडे मॅडम व्हेरी नाईस. पूजा राजपुरे मॅडम जोडीने आणि गोडीने आपल्याला करायचं खूप देखा प्रलय जगत देखा देखा हवा का त्रिशूल काय नाही. जनमन धन रक्त से फिर सींचे हैं हम मदरा कारे कारे नदियों में गारे सीधा बेरहन. ती उबाळे मॅडम व्हेरी नाईस मॅडम कमान मॅडम. वाला नृत्य पिया आग में भी नृत्य किया. खूपच चालवे सर बहुत बढ़िया. स्वतःसाठी एक तास देऊ शकता तर आपण खूप सुंदर खूप सुंदर. रेणुका वेलनेस अँड फिटनेस सेंटर खूप सुंदर वर्कआउट ग्रुप वर्कआउट व्हेरी नाईस. चंदा जोगोड मॅडम जोडीने आणि गोडीने खूप सुंदर. जास्ती धुमाळ सर बहुत बढ़िया. पाहू शकता वय मॅटर करत नाही केवळ असले तर स्वतःसाठी एक तास देऊ शकतात. खूप सुंदर तर खूप सुंदर. पॉवरफुल एनर्जी कसं वर्कआउट गाईड करत आहेत शिवाजी फड सर. स्टेपला स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. खूप सुंदर खूप सुंदर. बाळासाहेब कांबळे सर व्हेरी नाईस. कचरे सर बहुत बढ़िया सर. शिंदे मॅडम व्हेरी नाईस. दिगंबर कडलक सर खूप सुंदर सर. अमर मोडक सर आणि श्वेता मोडक मॅडम जोडीने आणि गोडीने बहुत बढ़िया. गायत्री मेहते मॅडम व्हेरी नाईस. भामी मॅडम खूप सुंदर वर्कआउट. शिंदे मॅडम कमान मॅडम कमान. मोहिते मॅडम कमान मॅडम. माळी मॅडम कमान पार्टिसिपेट कमान. एनालिटिक्स कसं वर्कआउट चालू आहे ऑल पार्टिसिपेट. सरांच्या स्टेपला स्टेप मॅच करायच्यात.
मित्रांनो सुंदर अशी साथ द्यायची. कमॉन उपस्थित, कमॉन. गोविंद लिंगे सर, व्हेरी नाईस. कमॉन सर, कमॉन. आज सर, व्हेरी नाईस. आढाव सर, बहुत बढ़िया. रोहिणी सावंत मॅडम, व्हेरी नाईस मॅडम. कमॉन मॅडम. मॅडम व्हेरी नाईस. मॅडम बहुत बढ़िया मॅडम. सागर मॅडम, व्हेरी नाईस. कमॉन मॅडम, कमॉन. थांबायचं नाही मॅडम. व्हेरी. अर्पिता मॅडम, बहुत बढ़िया. मस्त कुड़ी तो चाय मॅडम, कमॉन मॅडम, कमॉन. ग्रेट वेलनेस कोच विद्या भाने मॅडम सुंदर गाईड करत आहेत. मॅडम स्टेप बाय स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. मस्त कुड़ी तो मस्त मस्त बड़ा है. मैं मस्त कुड़ी तो मस्त मस्त बड़ा है. मैं भी हसीन तो सबसे बारी बॉल. कमॉन. मस्त बड़ा है. मैं मस्त कुड़ी तो मस्त मस्त बड़ा है. मैं भी हसीन तो भी जबरदस्त बड़ा है. मस्त कुड़ी तो मस्त मस्त बड़ा है. मैं मस्त कुड़ी तो मस्त मस्त बड़ा है. आपण वर घ्यायचं आहे. जेवढं पाय परत वर जाणार तेवढा सुंदर असा रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. त्यासाठी फॉलो करायचं. बहुत बढ़िया. तुझसे नजर लड़ी खुशबू सी थोड़ी. तूने छुआ रूप की बस्ती छलक पड़ी. रोहिदास कळलो की सर. जमेगी दोनों की ये जोड़ी. पावर प्लेसने वर्कआउट करतात. विद्या भाने मॅडम, खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. मेरे छीन लिया तूने बड़ा. किती वेळा येणार आहे त्यासाठी प्रॉपर फॉलो छीन करायचं. लिया तूने बड़ा सख्त बड़ा है. मैं भी हसीना तू भी हसीन. मैं भी हसीना तू भी जबरदस्त बड़ा है. मैं मस्त कुड़ी तू भी मस्त मस्त बड़ा है. मैं मस्त कुड़ी तू भी मस्त मस्त बड़ा है. रेणुका वेलनेस अँड फिटनेस सेंटर फुरसुंगी खूप सुंदर असं समोर workout लक्ष guide करत आहे. द्यायचंय. रेणुका वेलनेस सेंटर समोर लक्ष देऊन करायचंय मॅडम. पाहिजे मॅडम, खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. कमान मॅडम, कमान. व्हेरी नाईस. ऑल पार्टिसिपेट मॅडमच्या स्टेप स्टेप मॅच करायचं. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. खूप सुंदर असं ग्रुप वर्कआउट. एकट्याने हेल्दी नव्हतं, ऑल सर्वांना हेल्दी करण्यासाठी खूप सुंदर. निरोगी आणि मेडिकल फ्री जीवन जगण्यासाठी खूप सुंदर. लवती मलगे मॅडम, व्हेरी नाईस मॅडम. 24 तासातील 1 तास स्वतःच्या निरोगी जीवन जगण्यासाठी. Sir, come on, sir, come on. Tamul, sir. देखिए कितना
तब्येती झाल्याच पाहिजे. बहुत बढिया. अरे डेरे घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? अतिशय पॉवरफुल एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड करत आहेत. खूप सुंदर सर, खूप सुंदर. Come on. सर राजू भगत मॅडम व्हेरी नाईस मॅडम. सर कमान सर मॅडम कमान थांबायचं सर व्हेरी नंबर सर पोरे मॅडम कमान चालन दोरगे मॅडम व्हेरी नाईस. कमान बहुत बढ़िया. संगीता बारोकर मॅडम तकलीफ लेनी पड़ती है बॉस, तकलीफ नहीं तो लाभ नहीं. वैशाली हुआ मॅडम आपला पाठ प्रॉपर वर घ्यायचा मॅडम. मॅच करायचं मॅडम जोडीने आणि जोडीने खूप सुंदर. Come on. कॅमेरा बंद आहे. कॅमेरा प्रॉपर ऑन करायचा, वर्कआउट करायचा. प्रॉपर द्यायचा आहे स्वतःच्या निरोगी आणि मेडिकल कॅमेरा ऑन असेल तर आपल्याला सुंदर असा रिझल्ट दिसणार आहे.
पीछे मस्ती से भाई ना डीजे अमित आरडी हवा बाहेरचा गाणं रसाय परत बोलवायला साहेबा कोणी थांबायचं नाही. देखली तर कुछ नव्हतं बॉस. बसून कमावणं पडतंय. कधी तुला भेटताय कमावतं कमावून पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत. ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फोर्स. खूप सुंदर तर खूप सुंदर. शरीरासाठी दिलं तर ते शरीर आपल्याला सुंदर दिसत देणार आहे. 23 तास खूप सुंदर तर खूप सुंदर. डीजे लिप्सी कोणी थांबायचं नाही. कोणी पाहत बसायचं नाही. बुतडे मॅडम कमान मॅडम कमान. खूप सुंदर. मॅडम असा म्हणून खूप सुंदर. मॅडम कमान मॅडम कमान थोडं वर्कआउट करायचं मॅडम. बसायचं नाही. सर कमान सर माडवलकर सर कमान सर कमान. खूप सुंदर. असलेली एनर्जी खूप सुंदर खूप सुंदर. 1 लाख संतुलित एक वर्कआउटची खूप सुंदर खूप सुंदर. पहिल्या आदर सरांनी खूप सुंदर अशी घामाची अंघोळ घातली. खूप सुंदर खूप सुंदर. स्वतःसाठी स्वतःच्या निरोगी वड़ापाव खाने वाले का काम नहीं बॉस. इसके लिए लेना पड़ता है 1 लाख सकल संतुलित आहार और करना पड़ता है 1 तास वर्कआउट. खूप सुंदर अशी एनर्जी आपल्याला येतं.
व्हेरी नाईस मॅडम. थांबायचंय 2 मिनिटासाठी वर्क ब्रेक घ्यायचंय. येस, खूप सुंदर लयबद्ध आणि स्टेप्स पाहू शकता बॉस. खूप सुंदर पद्धतीनं आजचं वर्कआउट गाईड करत आहेत आपणाला ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर, हडप सर या ठिकाणाहून. सरांचा स्टॅमिना आपण सर्वजण पाहत आहात. सरांच्या स्टेप्स जर आपण प्रॉपर फॉलो करत गेलात तर नक्कीच प्रत्येकाला रिझल्ट येणार आहे. फक्त सरांनी त्याच्यासाठी काय केलंय, कशा पद्धतीने सरांचं सातत्य आहे, कशा पद्धतीने सरांनी न्यूट्रिशनला महत्व दिलेलं आहे, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत थांबणं खूप आवश्यक आहे. येस, 2 मिनिटांसाठी प्रॉपर बसून घ्यायचे. आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते आपण इंटेक करू शकता ड्युरिंग द वर्कआउट. ह्या गोष्टी ड्युरिंग द वर्कआउट आपण का घेणं गरजेचं आहे, कारण आपला स्टॅमिना हा बूस्ट होणं गरजेचं असतं. कारण आपल्याला समोरच्याच्या स्टेपला स्टेप्स मॅच करणं गरजेचं असतं. आणि जर समोरच्याच्या स्टेपला स्टेप्स आपण प्रॉपर पद्धतीने मॅच करत गेलो तर नक्कीच आपल्याला रिझल्ट येणार आहे. आणि आपण आज सर्वजण एकत्र आहोत ते फक्त आपल्यामध्ये चेंज करण्यासाठी, आपल्यामध्ये काहीतरी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन व्हावं म्हणून सर्वजण आपण सकाळी एकत्र येतो. तर तो टाइम हा प्रॉपर जर आपण युटिलाइज केला, जसं की शिवाजी सरांनी केला म्हणून त्यांच्यामध्ये बदल झाला. आपल्याला पण बदल हवा असेल तर नक्कीच आपण स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे जर आपण सर्व गोष्टी प्रामाणिकपणे राहून जर सर्व गोष्टी आपण फॉलो केल्यात तर नक्कीच आपल्याला देखील शिवाजी फड सरांसारखा रिझल्ट येणार आहे. सर LIC फील्डमधून आहेत, एक LIC ॲडवायझर आहेत, तरी देखील त्यांना आपल्या या आरोग्य फॅमिलीची गरज का भासली, आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये ते कशा पद्धतीने आले, विश्वास कशा पद्धतीने ठेवला, हे त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचंय. त्यासाठी सर्वांनी प्रॉपर शेवटपर्यंत मनपूर्वक कॉलवरती राहणं गरजेचं आहे. मनपूर्वक का म्हणतोय मी, कारण फक्त जॉईंट व्हायचं म्हणून होऊन उपयोग नाहीये. आपण पूर्णपणे एक चित्ताने जर कॉलवरती शेवटपर्यंत असाल तर नक्कीच आपल्याला 90 डेज मध्ये रिझल्ट येणार आहे. येस, काही व्यक्ती, काही पार्टिसिपेंट्स ड्युरिंग द वर्कआउट फ्रेश एनर्जी ड्रिंक घेतात. फ्रेश एनर्जी ड्रिंक सोबत जर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून 24 हायड्रेट घेतलं तर अप्रतिम अशी टेस्ट मिळणार आहे. त्याचसोबत आपण जर ॲलो कॉन्सन्ट्रेट टाकलं, ऍसिडिटीचा वगैरे त्रास असेल तर पाहू शकतो आपण या ठिकाणी वय वर्ष 72 आहे, काय घेतात आहेत, त्यांना सुद्धा गरज वाटते ह्या गोष्टींची. येस, मुद्दाम मी स्पॉटलाइट घेतलं त्यांना, कारण त्यांना सुद्धा आवश्यकता वाटतेय मी फिट राहण्याची. या ठिकाणी वय मॅटर करत नाही, तुमचं वय किती आहे, तुम्ही कशा पद्धतीने आहात, तुम्ही कोणत्या फील्डमधून आहात हे मॅटर करत नाही. या ठिकाणी मॅटर करते की आपण कशा पद्धतीने सर्व गोष्टी फॉलो करतो. 24 तासातलं 1 तास कशा पद्धतीने आपण प्रामाणिकपणे आपल्या शरीरासाठी देतो, तर राहिलेले 23 तास आपल्याला फ्रेश जाणार आहेत. आणि इथून पुढचा विषय जर आपल्याला निरोगी आणि आरोग्यदायी जर घालवायचं असेल तर नक्कीच मित्रांनो स्वतःसाठी दररोजचा 1 तास देणं खूप गरजेचं आहे. पहिल्याच अर्ध्या तासामध्ये सरांनी सर्वांना सुंदर पद्धतीने घामाची अंघोळ घातलेली आहे. राहिलेला अर्धा तास परत आपल्याला त्यांच्या सोबत त्याच जोशमध्ये, त्याच एनर्जीमध्ये वर्कआउट करायचं आहे. त्यासाठी आपण 24 हायड्रेट घेऊ शकता. 24 हायड्रेट काय करते तर आपल्या शरीराची वॉटर लेवल, पाण्याची पातळी मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं. बॉडी आपली हायड्रेट ठेवण्याचं काम करत असतं. त्याच्यामधून आपल्याला B1, B2, B3, B12 इत्यादी व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D इत्यादी आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, त्याच पद्धतीने आपल्या वर्कआउट केल्यानंतर आपल्या शरीरामधून घामावाटे पाण्याचं प्रमाण देखील कमी होत असतं. त्या दरम्यान आपल्याला जी काही एनर्जी, इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करते 24 हायड्रेट. घेताना प्रॉपर रेशोमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. येस, खूप सुंदर पद्धतीने ड्युरिंग द वर्कआउट आपण 24 हायड्रेट घेऊ शकता, स्किन बूस्टर घेऊ शकता, नाईट वर्क देखील घेऊ शकता, फ्रेश एनर्जी ड्रिंक देखील घेऊ शकता. खूप सुंदर पद्धतीने आजचं वर्कआउट आपल्याला गाईड करत आहेत. अशा सुंदर पद्धतीने शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचंय. आपण जात आहोत शिवाजी फड सरांकडे. सर ज्या पद्धतीने रेडी आहेत त्या पद्धतीने सर्वांनी फास्ट मध्ये रेडी राहायचंय. उठून उभं राहायचंय, सर्वांनी धनुष्य घेऊन रेडी व्हायचंय.
आणि शेवटचा अर्धा तास स्वतःसाठी प्रामाणिकपणे द्यायचा. यस. स्टेपला स्टेप मॅच करायचे. एका दिवसात ना एक दिवस नक्कीच सुंदर असा रिझल्ट आपल्यालाही भेटणार आहे. खूप सुंदर असं एनर्जी आपल्यातही येत असते. त्यासाठी प्रॉपर फॉलो करायचं. एक तास स्वतःसाठी आरोग्यासाठी आणि एक ग्लास खूप सुंदर. Come on. कोणी थांबायचं नाही, कोणी पाहत बसायचं नाही. अंगामध्ये टी शर्ट घालायचं, बनियनवरती बसायचं नाहीये. जरा मलगी मॅडम. कमॉन मॅडम, कमॉन. व्हेरी नाईस. पुढे मॅडम. व्हेरी नाईस मॅडम. कमॉन मॅडम, कमॉन. सर कमॉन सर, कमॉन. पाहत बसायचं सर, थोडं थोडं वर्कआउट करायचं. मच्छिंद्रनाथ सर, अंगामध्ये टी शर्ट घालायचंय, बनियनवरती बसायचं नाहीये. पावरफुल सॉन्ग करायची, आपली एनर्जी पावरफुल झाली पाहिजे. खूप सुंदर. सोनाली बगाडे मॅडम. कमॉन मॅडम, कमॉन. पूजा राजपुरी मॅडम. खूप सुंदर मॅडम. जोडीने आणि गोडीने. एकट्याने हेल्दी नव्हता.
सुंदर एनर्जी ती पाहू शकता सरांच्या मध्ये असलेली एनर्जी. खूप सुंदर सर, खूप सुंदर. एनर्जी आपल्यामध्ये येत असते फॉलो करायची स्वतःसाठी आणि एक लक्ष संतुलित आहे. खूप सुंदर, खूप जमीन कोण जर आहार न घेता वर्कआउट करत असेल त्याचे शरीर पेन होण्याची शक्यता असते. त्यासाठी पेशींना पेशींचा आहार देणे गरजेचे आहे. खूप सुंदर. Yes, me. मॅडम व्हेरी नाईस मॅडम. गाईड करत आहेत शिवाजी फडसर. सर्वांना जगायचं. मॅडम व्हेरी नाईस माझी बांगडी 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 कांबळे सर व्हेरी नाईस. बहुत बड़ी राजपुरी मॅडम. कमल मॅडम मॅडम
येतून खूप सुंदर असं वर्कआउट गाईड करत आहे. कमाल मॅडम, खूप सुंदर. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. Very nice. ओपन मॅडम ते टेस्ट करायचे. खूप सुंदर. Participate, come on. Open madam, just next time. Powerful असं वर्कआउट गाईड करत आहे. शिवाजी खाडकर भेकरायनगर येतो. खूप सुंदर. वर्कर सर, कमान सर, कमान. कोणी पाच बसच नाही, कोणी थांबायचं नाही. सुंदर असं सरांना साथ द्यायची. खूप सुंदर सर, खूप सुंदर. तरी सर थांबत नाही. खूप सुंदर सर, खूप सुंदर. सर खूप सुंदर सर. मॅडम आफाळे सर बहुत खूप सुंदर. अतिशय एनर्जी पॉवरफुल असं वर्कआउट गाईड करतात. खूप सुंदर, खूप सुंदर. स्तरांमध्ये असलेली एनर्जी तितकीच एनर्जी आपल्यामध्ये येणार आहे. त्यासाठी प्रॉपर फॉलो करायचं. त्यासाठी द्यायचा आणि एक ग्लास संतुलित आहार घ्यायचा. सुंदर अशी एनर्जी आपल्या ते येते. खूप सुंदर.
थांबायचे सर्वांनी 2 मिनिटासाठी. कूल डाऊन घ्यायचे सर्वांनी. 1 तासाच्या गाडीवर राधे होळी दिवसभर राधे राधे बोल मना धन का क्या पता राधे 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 बोल मना धन का क्या पता खूप सुंदर मॅडम. व्हेरी नाईस. राधे 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 मॅडम. मना धन का क्या पता स्ट्रेचिंग करतायत. शिवाजी फडसर. राधे राधे बोल मना धन का क्या पता राधे 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 बोल मना धन का क्या पता जाधव मॅडम. व्हेरी नाईस मॅडम. राधे राधे बोल मना धन का क्या पता मन तो है चंचल तन तो है पिंजरा पिंजरे में है तेरा वास मन तो है चंचल तन तो है पिंजरा पिंजरे में है तेरा वास राधे 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 बोल मना धन का क्या पता राधे 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 बोल मना धन का क्या पता मॅडम. व्हेरी नाईस. राधा है अगर मिस्री तो मिठास है बिहारी राधा है अगर मोहिनी तो मोहन है बिहारी राधा है अगर गंगा तो धार है बिहारी राधा है अगर भोली साबळे मॅडम. व्हेरी नाईस. तो चंचल है बिहारी एक दूजे के रंग में रंगे हैं रंगे सर. एक है चंदा एक चकोरी एक दूजे के रंग में रंगे हैं एक है चंदा एक चकोरी शिंदे मॅडम. व्हेरी नाईस मॅडम. राधे 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 बोल मना धन का क्या पता गोगोड मॅडम. व्हेरी नाईस. राधे 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 बोल मना वेलनेस अँड फिटनेस धन सेंटर. का खूप क्या सुंदर असं स्ट्रेचिंग. पता बरसाने की लाडली राधा कर लेती है सब दुख बाधा राधा के संग झूमे कान्हा कान्हा के संग झूमी सखियां ये अंबर बोले राधा ब्रजमंडल बोले राधा शिवाजी फडसर यांनी घेतली. कान्हा की मुरली बोले राधा 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 बस राधा इश्क तृष्णा ओ मेरे कृष्णा मीरा रवे दिन रात विष क्या होता शंभु से पूछो मीरा से पूछो ना ए बात शिवाजी फडसर
सुंदर. पाहू शकता 1 तास न थांबता खूप सुंदर असं वर्कआउट गाईड केलेलं आहे. ग्रेट व्हॅली स्कूल शिवाजी फडकर यांनी. विठ्ठल माझा 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 पाहू शकता सरांच्या मध्ये असलेली एनर्जी. विठ्ठल माझा मी एनर्जी आपल्यामध्ये येणार आहे त्यासाठी प्रॉपर फॉलो करायचे बॉस. विठ्ठल माझा पहिल्या अर्ध्यातच खूप सुंदर अशी घामाची आंघोळ घातली आहे. विठ्ठल माझा फॉलो केलेले माझा त्यांनी खूप सुंदर अशी माझा घामाची आंघोळ माझा केलेली. माझा सुंदर सर, खूप विठ्ठल सुंदर. माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा तर या माझा फॅमिलीचे सर एक तास माझा वर्कआउट करू शकले असते का? या फॅमिलीचे सरांच्या मध्ये स्वतःमध्ये असे कोणते बदल केले? ते पूर्ण एक तास सुंदर असं वर्कआउट एनर्जीचे माझा 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 विठ्ठल माझा मी त्यांच्यामध्ये इतकी विठ्ठलाचा एनर्जी आलीच असते. विठ्ठल त्यांच्या समजून जाणून माझा घ्यायचे. माझा माझा सुंदर असा अनुभव आहे. मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and VJ Dava. खूप सुंदर सर, खूप सुंदर. विठ्ठल माझा या माझा फॅमिलीचे सरांना कोणकोणत्या अडीच ऑर्डर होत्या आणि त्या अडीच ऑर्डर सरांनी या फॅमिलीतून स्वतःमध्ये असे कोणते बदल केले की त्यांच्या अडीच ऑर्डर गायब झाले हे त्यांच्याच अनुभवातून जाणून घेतलं. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी Amor 1 तास न थांबता खूप सुंदर असं वर्कआउट गाईड केलेलं आहे. ग्रेट व्हॅली स्कूल शिवाजी फडकर यांनी. ही जादू आहे बॉस. 1 तास वर्कआउटची आणि 1 ग्लास संतुलित आहाराची. एका दिवसात नाही पण 1 दिवस नक्कीच सुंदर असा बदल विठ्ठल माझा 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 रिझल्ट आपल्यालाही भेटत असतो. त्यासाठी प्रॉपर फॉलो करायचं. मी विठ्ठलाचा 24 तासातील 1 तास स्वतःसाठी दिला माझा 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 सुंदर साथ देणार आहे. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and VJ. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 इतकी एनर्जी आली कुठे विठ्ठल त्या तुमच्या एनर्जीचा राज जाणून घेण्यासाठी सरांनी सरांचा सुंदर Mixed अप्रतिम असा by अनुभव आहे. DJ सुंदर Amor सरांनी वर्कआउट गाईड केलेलं आहे. VJ खूप सुंदर Dava. असा त्यांचा अनुभव आहे. शेवटपर्यंत थांबायचा सरांचा सुंदर असा अनुभव आहे. एक अनुभव आपलं आयुष्य बदलू शकतो. खूप सुंदर तर खूप सुंदर. एक तास स्वतःसाठी देऊन खूप सुंदर अशी एनर्जी जितकी सरांच्या मध्ये आली आहे, तितकी आपल्यामध्ये येणार आहे. त्यासाठी प्रॉपर फॉलो करायचे बॉस. खूप सुंदर सर, खूप सुंदर. लय भारी. वर्षा शिवतारे मॅडम खूप सुंदर असं चेअरिंग, सुंदर असे सॉन्ग आणि जबरदस्त असं वर्कआउट. येस, नक्की चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आजचं वर्कआउट पाहू शकता. सरांची घामाची अंघोळ. येस, पाहू शकता सरांचा टी शर्ट घामाने किती ओलं झालेलं आहे. ज्याला येतो घाम तोच खरा भाग्यवान. आणि पाहू शकता प्रत्येक गोष्ट कशी सर फॉलो करतात आहेत. आपला घामाचा सेल्फी आपल्या कोचला पाठवतात आहेत. हे सरांना असं वाटलं नाही की मी एकदम जबरदस्त असं वर्कआउट गाईड करतोय, सकस संतुलित आहार घेतोय, मग माझ्या कोचला हे पाठवायचं काय कारण किंवा काय गरजेचं आहे का? परंतु नाही, आपल्याला आयुष्यभरासाठी जर फिट राहायचं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. सर ज्या पद्धतीने आपला घामाचा सेल्फी काढतात आहे त्या पद्धतीने सर्वांनी काढून घ्यायचं आहे. रमेश इसापुरे सर
रमेश इसापुरे सर, आपला घामाचा सेल्फी मांडी घालून बसायचं नाहीये. आपला घामाचा सेल्फी आपल्या कोचला पाठवायचा आहे आणि सुंदर असा सकस संतुलित आहार, जो की 80% रोल जो निभावतो, आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे फास्टमध्ये. 20% रोल झालेला आहे वर्कआउटचा, 80% रोल आपला हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आम्ही जोडीने गोडीने घेतोय पान फ्लेवर. येस, जो फ्लेवर तुम्ही 9 फ्लेवर आहेत, एकचे एक टेस्ट आहे. तुम्ही जो फ्लेवर घेताय तोही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी घेत आहे पान फ्लेवर. येस, आणि सकस संतुलित आहाराचा देखील फोटो आपल्या कोचला पाठवायचा आहे. आणि न्यू पार्टिसिपेट हे पाहू शकता. 100% कोचला फॉलो करणं. येस, खूप सुंदर, पहा जोडी किती सुंदर दिसते आणि जबरदस्त असा सरांचा मॅडमचा रिझल्ट आहे. आणि याचं श्रेय जाते चंदा मॅडमला. खूप सुंदर. सर कसेच तयार होत नव्हते, परंतु मॅडमने प्रॅक्टिकली, शाब्दिक ऐकत प्रॅक्टिकली स्वतःचा रिझल्ट सरांना दाखवला आणि सर 0 मिनिटामध्ये रेडी झाले. एक ट्रेनिंग दाखवलं आणि खूप सुंदर वाटलं की 2 दिवसापूर्वी सरांनी जो शेअर केला की राहुल सर, मला ऐकायला कमी येत होतं, त्यामुळे मला अनुभव शेअर करता येत नव्हता, समोरचा काय बोलतो हे समजत नव्हतं, परंतु माझ्या ऐकण्यामध्ये देखील सुधारणा झालेली आहे. सरांसाठी क्लॅपिंग करू शकता बॉस. खूप सुंदर असा सरांचा रिझल्ट आलेला आहे. येस येस, वैयक्तिक डिस्क्लेमर आहे सरांचा. सरांना ऐकण्यासाठी कोणी इथं काही मेडिसिन दिलेले नाहीये, परंतु या गुड न्यूट्रिशननं, टार्गेटेड न्यूट्रिशन सरांना दिलं, हा सकस संतुलित आहार दिला आणि सुंदर असा सरांना कानाचा, ऐकण्याचाही रिझल्ट आलेला आहे. खूप सुंदर सर. हे सातत्य ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीये बॉस. असे एक से एक रिझल्ट, कारण हा अनुभव बोलतोय. लोकांचे जे अनुभव आम्ही ऐकतो, सांगतात आहे, तो अनुभव बोलत असतो. अनुमान लावून काही उपयोग होत नाहीये. अर्धवट नॉलेज असणारी लोकच अनुमान लावत असतात. आपल्याला काय घ्यायचंय? अनुभव घ्यायचा आहे. सुंदर असा सरांना कानाचा रिझल्ट आलेला आहे. आपल्याला एखाद्या अवयवाची जर आपल्याला उणीव भासत असेल, जर कान असून आपल्याला ऐकता येत नसेल, डोळे असून जर व्यवस्थित दिसत नसेल, येस, आणि एखादं जर हाताचं बोट जर आपलं नसेल, तर काय परिस्थिती होते, हे ज्याने अनुभवलंय ना बॉस, त्यालाच त्या वेदना समजत असतात आहे. येस, त्यामुळे वेळेमध्ये ह्या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्या. कोणीही अर्धवट नॉलेज असणाऱ्यांशी संपर्कात राहू नका. त्यांचं ऐकू नका. ज्याचं प्रॉपर सांगण्यानं आपल्याला समाधान मिळणार आहे, शंकेचं निरसन होणार आहे, त्याच लोकांच्या सहवासात राहा. त्याच लोकांचं ऐका. ज्यांचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत, ज्यांनी एवढं गुड न्यूट्रिशनचं, सुंदर अशा न्यूट्रिशनचं नॉलेज घेतलेलं आहे, त्यांना ते सांगता येते त्या पद्धतीनं, त्याच व्यक्तींचं ऐका. नक्की सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन झाल्याशिवाय, सुंदर असा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीये. कारण हे जगातील नंबर 1 असं अमृत म्हटलं जातं. कारण ज्यांनी एक 6 महिने झालं असेल, 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले असेल, 3 वर्ष झालं असेल, हे गुड न्यूट्रिशन इनटेक करताय, तेच बोलू शकतात. त्यांनाच कॉन्फिडन्स आलेला असतो. अर्धवट नॉलेज, अर्धवट न्यूट्रिशन घेऊन आपण सांगूच शकत नाहीये बॉस. त्यासाठी कोणाला विचारायचं हे आपण ठरवायचं आणि त्याच व्यक्तींकडून आपण नॉलेज घ्यायचंय. नक्की सरांना सुंदर रिझल्ट आला. चांगले आपले कोचेस आहेत, त्यांनाही सुंदर असा रिझल्ट आला. दीपाली लोखंडे मॅडम असतील, एक आजीबाई आहेत बॉस, 65 केजीचा, तब्बल 65 केजीचा फॅट लॉस आणि आजही तीच एनर्जी टिकून आहे. आजही त्याच वेटला कॉन्स्टंट आहे. हे कशाचं राज आहे बॉस? ते त्यांच्या कोचला प्रॉपर फॉलो करतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवतात. कारण आपल्याला वारंवार आपले कोच सांगतात, वजन कमी करणं, वाढवणं. आता आपल्याला सरांच्या अनुभवातून आपल्याला ऐकायला मिळेल, सर किती दिवसापूर्वी आयडियल वेटला आलेले आहेत आणि तरी देखील सरांनी सातत्य का ठेवलेलं आहे? कारण सरांना आयुष्यभरासाठी फिटनेसमध्ये राहायचंय, आयुष्यभरासाठी निरोगी राहायचंय आणि हा सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. कारण हे काही कुठला दवा नाहीये, मेडिसिन नाहीये, हे मील रिप्लेसमेंट आहे. जेवणाच्या बदलात जेवण आहे. येस, आपण जेवतो, आता आज सकाळी जेवलो तर आपण दुपारीही जेवणार आहोत, संध्याकाळी जेवत असतो. मग हे मील रिप्लेसमेंट आहे, तर हे बंद का करायचं? किंवा का आपल्याला हे घेणं गरजेचं आहे? ह्या ग्रेट व्यक्तींच्या ज्यांनी अनुभव घेतलाय, त्यांच्याच तोंडून आपण ऐकायचंय. त्यासाठी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचंय, अनुभव ऐकायचे आहेत. नक्कीच एक अनुभव सरांना, जो की सुंदर असा डोळ्याचा रिझल्ट आलेला आहे. सरांच्या
चष्मा म्हणजे डोळ्याचा नंबर कमी झालेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे? सरांनी नक्की कुठलं न्यूट्रिशन घेतलं, की त्या सरांना सुंदर असा डोळ्याचा रिझल्ट आला? खूप सुंदर असं न्यूट्रिशन आहे आणि ते जर घेतलं तर सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत. सुंदर असा शारीरिक, मानसिक बदल झालेला आहे. आज परवा त्या दिवशी एका पण मॅडमला न्यूट्रिशन दिलं, तर त्यांच्या सरांनी सांगितलं, की बाकी काही नाहीये, पण आमच्या मॅडमची चिड बंद झाली. बस आतून वेदना झाल्या, की ते बाहेर असं व्यक्त होत असतं. त्या काही मुद्दाम करत नसतात आहेत. आतून पेन झालं, की ऑटोमॅटिक आपली चिड वाढत असते. त्यातील एक स्वाती साबळे होती. गाडीत बसलं तरी चिड किरकिर, घरात असेल तरी किरकिर, दुकानात, शॉपमध्ये असेल तरी किरकिर. परंतु या गुड न्यूट्रिशननं सुंदर असा रिझल्ट आला, सुंदर असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालं, खूप साऱ्या डिसऑर्डरवरती मात केली आणि चिडचिड कमी झाली. जोडीने, गोडीने, हसत, खेळत, आनंदाने जीवन जगतोय. हे जर बस तुम्हाला पाहिजे असेल, तर हेच करायचंय. आरोग्य फॅमिलीशी कनेक्टेड राहायचंय. आपल्या कोचला फॉलो करायचंय. 100% तुमच्या फॅमिलीमध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाहीये. तुमचं शरीर निरोगी झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि हे जर सर्व पाहिजे असेल तर वेलकम टू आरोग्य फॅमिली. चलो, सुंदर असं आपल्याला आज आहार मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे ग्रेट व्यक्तिमत्व, ग्रेट वेलनेस कोच मॅडम. हँड राईज करायचं आहे मॅडम. तुम्हाला पोस्ट केलेलं आहे. येस. खूप सुंदर असं आहार मार्गदर्शन होणार आहे. ग्रेट व्यक्तिमत्व, ग्रेट वेलनेस कोच विद्या भामे मॅडम. वेलकम मॅडम, वेलकम. येस, कंटिन्यू करा. खूप सुंदर असं मार्गदर्शन आता मॅडमने आपल्याला केलंय की आहार किती महत्वाचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडमने एक गोष्ट सांगितली की माहिती ज्याच्याकडून घ्यायची, म्हणजे अशा व्यक्तीकडून घ्यायची की ज्याला याची पूर्ण माहिती आणि त्यांनी स्वतः अनुभवलंय. येस, त्या व्यक्तीकडूनच आपण प्रॉपर अशी माहिती घ्यायची. आणि मग अशी मॅडमनी एक महत्वाची सूचना आहे. कॉल चालू असताना मॅडमनी सॉन्ग स्टॉप करून एक सूचना दिली होती. बरेचसे नवीन पार्टिसिपेट, सर्वात महत्वाची सूचना म्हणजे ऑल कोचेसला आहे की ऑल कोचेसने ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन व्यक्तीला लिंक देतो, आपल्या कॉलची माहिती देत असतो, त्यावेळेस नवीन व्यक्ती असतात, त्यांना या कॉल बद्दल काहीही आयडिया नसते, काही कल्पना नसते, तर त्यांना प्रॉपर अशी माहिती देत जावा की कॉल कसा चालू करायचा, त्यानंतर कॉलवरती म्हणजे कशा पद्धतीने आपण बसलं पाहिजे, काय कपडे घालून व्यवस्थितरित्या आपण कॉलवरती थांबलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टीची कल्पना ऑल कोचेसने द्यायची प्रत्येक नवीन गेस्टला. कारण खूप जण असतात आपल्या कॉलवरती, लेडीज, महिला वर्ग असतात. तर अशा पद्धतीने प्लीज कोणीही कृपा करून कोणीही अशा पद्धतीने कॉलवरती बसू नये. जसं मॅडमने मगाशी सूचना दिली आहे, तर त्याचं बरेच वेळ त्या व्यक्तीच्या लक्षात देखील आलं नाही की मॅडम काय सांगतायत. तर थोडं कोचेसने लक्ष देत जावा की आपण जे नवीन गेस्ट आपले आहेत त्यांच्यावरती प्रॉपर असं लक्ष आपल्या कोचेसचं पाहिजे. येस. तर खूप सुंदर पद्धतीने आज वर्कआउट गाईड केलं आपल्याला ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. जबरदस्त स्टॅमिना, जबरदस्त एनर्जी, खूप सुंदर असं वर्कआउट आणि घामाची आंघोळ. येस. तर हे सर्व कशामुळे शक्य झालं आणि नक्कीच सरांनी आरोग्य फॅमिली जॉईन करण्यामागं त्यांचं कारण काय होतं आणि हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वतःमध्ये असे काय सुंदर बदल झाले, आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी माझी ओळख करून देते. माझे नाव विद्या प्रदीप भामे, मी हडपसरहून आहे आणि गेली 2.5-3 वर्ष झालं आपल्या या सुंदर अशा आरोग्य फॅमिली सोबत जॉईन आहे. वजन वाढलेलं होतं, खूप सारे हेल्थ चॅलेंजेस होते, परंतु पहिल्या 3 महिन्यामध्येच या सर्वावरती मात करून आज मी गेली 2.5 वर्ष झाले हेल्दी आणि हॅपी लाईफ जगत आहे. येस. वेळ न घालवता आपण जाणार आहोत शिवाजी फड सर यांच्याकडे. त्यांच्याच तोंडून आपण त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. तर प्रत्येकाने शेवटपर्यंत कॉलवर थांबायचंय आणि सरांचा अनुभव ऐकायचा आहे. कारण नक्कीच एका अनुभवामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये बदल हा होणार आहे. एक अनुभव खूप महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत कॉलवरती थांबून सरांचा अनुभव ऐकणं खूप महत्वाचं आहे. येस, आपण जाणार आहोत शिवाजी फड सर यांच्याकडे. त्यांच्याच तोंडून त्यांचाच अनुभव. खूप सुंदर सर. गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर? स्वाती मॅडम पॉपअप द्या सरांना. येस येस येस. खूप सुंदर एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड केलं आज तुम्ही. पहिल्या अर्ध्या तासामध्येच घामाची आंघोळ सर्वांना घातलेली आहे. तर नक्कीच आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल या एनर्जी मागचं, या स्टॅमिना मागचं रहस्य काय आहे. याकरता सर आपण आपली ओळख करून द्यायची. आपलं नाव काय, बाय प्रोफेशन आपण काय करता आणि किती दिवसांपासून आपल्या या आरोग्य फॅमिली सोबत जॉईन आहात.
येस येस. सर आपण बाय प्रोफेशन काय करता? येस. LIC ऍडवायझर आहेत सर आणि गेले 18 महिने झाले आपल्या या सुंदर अशा आरोग्य फॅमिली सोबत जॉईन आहेत. सर ही आरोग्य फॅमिली जॉईन करण्यामागचं कारण काय सर? येस येस. सरांनी सांगितलं की वजन वाढलेलं होतं परंतु त्याही पेक्षा भयंकर असा त्रास त्यांना होता बॅक पेनचा आणि याकरता सरांनी खूप सारे प्रयत्न केले होते. प्रदीप भामे सर सरांच्या खूप पाठीमागे लागलेले होते की सर तुम्ही हे करा, परंतु सर काही तयार होत नव्हते. सरांना जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक जण इथं वजन कमी करण्यासाठी येत असतो किंवा वजन वाढवण्यासाठी येत असतो, परंतु त्यांचा वजनाचा काही एवढा इश्यू नव्हता, परंतु बॅक पेनचा खूप त्रास होत होता. सर हा जो बॅक पेनचा त्रास होता हा किती वर्षांपासून होता सर आपल्याला? येस. आणि येस ह्या 4.5 वर्षापासून हा जो तुम्हाला त्रास होता याकरता तुम्ही खूप सारे प्रयत्न देखील केले होते. परंतु सर येस येस पाहू शकतो आपण की खूप सारे प्रयत्न सरांनी केले होते, मेडिकल ट्रीटमेंट घेतलेल्या होत्या, परंतु या या सर्व प्रयत्नामधून सर कितीपत आपल्याला यश येत होतं म्हणजे की काही फरक पडत होता का? येस येस पाहू शकतो इथं आपण वारंवार सांगत असतो की अनुभव ऐकत जावा. अनुभव ऐकल्याने नक्कीच जसा सरांमध्ये बदल झालाय प्रत्येकामध्ये होणार आहे, परंतु याकरता अनुभव ऐकणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक अनुभवातून आपण काही ना काही शिकत असतो. येस पाहू शकतो सरांचा बिफोर आफ्टर. बिफोरच्या फोटोमध्ये 84 किलो वजन होतं सरांचं आणि आता पाहत आहोत आपण लाईव्ह सरांना सर्वजण की 72 kg वेट झालेलं आहे सरांचं. मध्य प्रदेश वाढलेला आहे, चेहरा पाहू शकतो सरांचा.
आणि आत्ताचं सुंदर असं झालेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, त्याचसोबत स्किन ट्रान्सफॉर्मेशन. आणि ज्यावेळेस सरांना आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो आणि सरांना आपल्या आरोग्य फॅमिली विषयी माहिती देत होतो, खूप बेचैन असायचे सर, सतत अस्वस्थ असायचे, कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतलेले असायचे. परंतु आज जर आपण पाहिलं तर टोटली सरांमध्ये चेंज झालेला आहे. इथं फक्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच होतं असं नाही, तर आपल्या विचारांचं देखील ट्रान्सफॉर्मेशन होतंय. खूप सुंदर असा रिझल्ट सरांचा आलेला आहे. मध्य प्रदेश तर गायब झालेला आहे आणि आज खूप हेल्दी आणि हॅपी लाईफ सर जगत आहेत. तर नक्कीच सर, ह्या बिफोर आणि आफ्टरच्या फोटोवरून आपण काय सांगाल स्वतःबद्दल? येस येस, नक्कीच. सरांनी सांगितलं की त्यांचे फोटो म्हणजे जसं की जेवणाचे डाएटचे फोटो वेळेवरती येत नाहीत, परंतु सातत्य सरांचा आज आपण सर्वजण पाहत आहोत की सर रोज कॉलवरती असतात. घरामध्ये प्रॉब्लेम असताना देखील त्याच्यावरती मात करून कसं आयुष्य जगायचं, तर हे सरांकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. सॅल्यूट आहे त्याबद्दल सर तुम्हाला, कारण एवढं सोपं नाहीये घरामध्ये अशी सिच्युएशन असताना ते हँडल करत आज ठामपणे उभं राहून आज स्वतःच्या आरोग्याची देखील तुम्ही काळजी घेत आहात आणि प्रॉपर सर्व गोष्टी फॉलो करतात. तर खूप सुंदर पद्धतीने सर आज तुम्ही वर्कआउट गाईड केलेला आहे. तर असंच हे सातत्य जे आहे हे असंच ठेवायचं आहे. आणि सरांनी सांगितलं की 12 किलोचा फॅट लॉस त्यांनी पहिल्या 3 महिन्यामध्येच केला, पण तरी देखील आज 18 महिने झालं सर आपल्या आरोग्य फॅमिली सोबत जॉईन आहेत आणि त्यांच्या वेटला कॉन्स्टंट आहेत. 1ही किलो वेट वाढत नाही किंवा कमी होत नाही. तर सर हे सर्व कशामुळे शक्य होते असं तुम्हाला वाटतं? येस येस, नक्कीच. सकस संतुलित आहाराला सरांनी महत्व दिलंय. कारण सरांचा जो बॅक पेनचा त्रास होता, इथं मी सांगू इच्छिते, हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. इथं आपण त्यांना कोणत्याही प्रकारचं मेडिसिन नाही दिलं किंवा ट्रीटमेंट दिलेली नाहीये, मेडिकल ट्रीटमेंट. येस, तर आपण त्यांना दिलेला आहे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, ज्याने सरांच्या शरीरामध्ये जे काही डेफिशियन्सीज होत्या, जी काही कमतरता होती, ती इथं भरून काढली गेली आणि त्यांचा जो काही बॅक पेनचा त्रास होता हा कमी झालेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगते की हा त्यांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा हा वेगवेगळा येऊ शकतो, यापेक्षाही बेटर असा रिझल्ट प्रत्येकाचा येणार आहे. परंतु त्याकरता काय करायचं, जसं की सरांनी आज सातत्य टिकवून ठेवलेलं आहे आणि वेळोवेळी कोचचं मार्गदर्शन ते घेत आहेत. ह्या सर्व गोष्टी ते प्रॉपर फॉलो करतायत, म्हणून आज ते त्यांच्या आयडियल वेटला कॉन्स्टंट आहेत. टोटल सर आपण 12 किलोचा फॅट लॉस केलाय. तर ही आरोग्य फॅमिली जॉईन करण्याआधी असं तुम्हाला वाटलं होतं का, किंवा विश्वास बसला होता का तुमचा की इथं आल्यानंतर आपल्याला फरक पडेल किंवा आपलं वजन कमी होईल, बॅक पेनचा त्रास कमी होईल, असं वाटलं होतं का सर? येस. येस, नक्कीच. फ्लेक्झिबिलिटी आज सर्वांनी पाहिलीच आहे. जिथं सुरुवातीला सरांना वर्कआउट करणं देखील अवघड होत होतं, आज 1 तास नॉनस्टॉप त्यांनी वर्कआउट आपल्याला गाईड केलंय आणि सर्व पर्याय
करून देखील ते थकलेले होते आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ही आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि खूप सुंदर असा रिझल्ट सरांना आलेला आहे. तर सर, हा जो बदल एवढा सुंदर आपल्यात झालेला आहे आणि त्याचं श्रेय आपण आपला सकस संतुलित आहार आणि ग्रेट कोचेस यांना दिलेला आहे. तर आपण सांगितलं की सर, आता आम्हाला सर्वांना माहितीच आहे की घरामध्ये काय सिच्युएशन आहे आणि किंवा तुम्ही देखील एक LIC ऍडवायझर म्हणून जॉब करताय. तर हे सर्व करत असताना स्वतःसाठी 1 तास देणं किंवा 1 तास तुम्ही कसं मॅनेज करता सर? येस. येस, येस. खूप सुंदर असा सरांना डोळ्याचा रिझल्ट आलेला आहे की चष्म्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आपलं जे डोळ्यांसाठीचं स्पेशल असं न्यूट्रिशन आहे, ऑक्युलर डिफेन्स टॅबलेट फॉर्ममध्ये आहे आणि ते सरांनी चालू केलं आणि खूप सुंदर असा रिझल्ट सरांना आलेला आहे डोळ्याचा. तर कोणाला जर डोळ्यांविषयी काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्याकडे संपर्क करून आपण ऑक्युलर डिफेन्स हे न्यूट्रिशन मागवू शकता. खूप सुंदर असा रिझल्ट हा येत असतो त्याचा आणि सरांना आलेला आहे. आज पाहू शकतो की चष्मा आपला सरांनी लावलेला नाहीये आणि नक्कीच खूप छान असा बदल त्यांच्यामध्ये हा झालेला आहे. सर, या सर्व बदलाचं श्रेय आपण कोणाला द्यायचं? येस, येस. नक्कीच. याकरता आपली स्वतःची मनाची तयारी, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की स्वतःसाठी 1 तास मी कसं मॅनेज करतो, हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे की कोचेस मार्गदर्शन करत असतात, आहार आहे, परंतु तुम्ही जर सर्व गोष्टी जर प्रॉपर फॉलो नाही केल्या, स्वतःच्या मनाशी तुम्ही जर ठरवलं नाही की मला बदलायचंय किंवा मला रिझल्ट आलाच पाहिजे, तर ह्या गोष्टी शक्य नाहीयेत. त्याकरता स्वतःच्या मनाची तयारी म्हणजे स्वतःमध्ये चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. तरच हे होऊ शकतं. त्याबद्दल तुमची जिद्द आणि तुमची चिकाटी खूप आहे. कारण गेली 18 महिने झालं आपण खूप सुंदर पद्धतीने या कॉल्सवरती असता, रोज वर्कआउटला असता. एकही दिवस काही प्रॉब्लेम असेल तरच वर्कआउट तुमचा मिस होत असतो, नाहीतर कंटिन्यू आपण रोज वर्कआउटला असता, रोज स्वतःसाठी 1 तास देता. खूप सुंदर असा त्यामुळे आपल्यामध्ये हा बदल झालेला आहे. सर, आपले जे नवीन पार्टिसिपेट आहेत आणि जुने पार्टिसिपेट आहेत त्यांना आपण काय संदेश द्या?
येस येस. सरांनी आता सांगितलं की रिझल्ट हा 100% येतोय, परंतु आलेला रिझल्ट हा टिकवून ठेवणं देखील महत्वाचं आहे तितकंच. कारण की एवढा सुंदर असं आपण 3 महिने सर्व गोष्टी प्रॉपर फॉलो करतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत असतं. आपल्याला असं वाटत असतं की आता आपल्याला सगळं माहिती झालंय आणि काय प्रत्येक गोष्ट कोचेसला विचारायची किंवा काय त्याचं मार्गदर्शन घ्यायचं. तर हे साफ चुकीचं आहे, कारण तुम्हाला एवढा छान असा 3 महिन्यामध्ये रिझल्ट आलेला असतो आणि मग कुठेतरी जाऊन तुम्ही परत चुकीची जीवनशैली चालू करता, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी परत तुमच्या चालू होतात. तर हा आलेला रिझल्ट हा ढासळू शकतो किंवा तो पुन्हा रिव्हर्सला जाऊ शकतो. परंतु याकरता आपण काय करायचंय की सातत्य ठेवायचंय आणि वेळोवेळी ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा डाएट बद्दल तुम्ही कोचेसला तुमच्या कॉल करू शकता. ते 100% तुम्हाला मार्गदर्शन हे करणार आहेत, कारण तुम्हाला कॉलवरती आणले तर तुम्हाला तुमचा रिझल्ट काढणं किंवा तुमचा रिझल्ट मेंटेन ठेवणं ही कोचेसची जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही कोचेसला विचारून फॉलो करू शकता. याकरता फक्त तुमच्यामध्ये सातत्य हवंय, मध्येच सोडून द्यायचं नाहीये. जसं राहुल सर नेहमी म्हणत असतात की श्रीमंती येत असते, परंतु ती श्रीमंती टिकवायची की घालवायची हे आपल्या हातात आहे. तसंच हे आपलं आरोग्य किंवा आपला हा रिझल्ट हा आपल्याला मिळालेला आहे, रिझल्ट आलेला आहे, तर तो टिकवून ठेवणं देखील आपल्याच हातात आहे. खूप छान सर. खूप सुंदर पद्धतीने आपण आज वर्कआउट केले आणि एक प्रश्न महत्वाचा राहिला की एवढा छान रिझल्ट झालाय, एवढं सुंदर असं आपल्यामध्ये बदल झालाय, तर या आरोग्य फॅमिली सोबत किती दिवसांपर्यंत राहायला आवडेल सर आपल्याला? येस येस. नक्कीच नाही सोडायची, कारण एवढा छान असा बदल आपल्यात झालाय. एवढे सुंदर असे रक्ताच्या पलीकडचे नाते आपले तयार झालेले आहेत आणि त्यामुळे ही आरोग्य फॅमिली कोणीही शेवटपर्यंत सोडणार नाही. त्यामुळे खूप छान असं हे आपलं आरोग्य तर व्यवस्थित राहणार आहे, परंतु आपला माइंडसेट जो आहे तो कुठेही निगेटिव्ह गोष्टी त्याला शिवणार नाहीयेत. येस, पॉझिटिव्ह माइंडसेट आपला राहणार आहे आणि नक्कीच आपला माइंडसेट जर पॉझिटिव्ह असला तर आपल्या बाबतीत देखील सर्व पॉझिटिव्हच घडत असतं. त्यामुळे खूप सुंदर असं हे आरोग्य फॅमिली सोबत आपण सर्वांनी शेवटपर्यंत राहायचंय आणि आपला रिझल्ट जो आहे हा देखील मेंटेन ठेवायचा आहे. येस, खूप छान सर. खूप सुंदर पद्धतीने आज आपण वर्कआउट गाईड केला. याहीपेक्षा सुंदर आपला अनुभव आहे. नक्कीच आपल्या अनुभवामुळे जर सर्वांनी अनुभव लक्षपूर्वक ऐकला असेल तर प्रत्येकामध्ये बदल हा होणार आहे. त्याकरता आणि आपण इथून पुढचं आयुष्य किंवा आपलं जे इथून पुढचं निरोगी आयुष्य राहण्याकरता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आयडियल वेट जे आहे ते असंच मेंटेन राहणार आहे आपलं. याकरता जसं आतापर्यंत सातत्य आहे ते पुढे कंटिन्यू ठेवायचे सर. येस. येस येस. थँक्यू सो मच सर. थँक्यू. पुन्हा 15 दिवसांनी असं आपलं वर्कआउट गाईड करा आणि आपला अनुभव शेअर करा. येस येस. येस, खूप सुंदर पद्धतीने आजचा वर्कआउट झालेला आहे आणि नक्कीच अनुभव सरांचा आपण ऐकला की घरामध्ये अशी सिच्युएशन आहे सरांच्या की त्यांची वाईफ, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या किडन्या फेल्युअर आहेत. घरामध्ये काय वातावरण असतं हे आपण कल्पना करू शकतो. याकरता जर प्रत्येकाला अशी सिच्युएशन आपल्यावरती येऊ नये, आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं, आपल्या घरातील कोणीही व्यक्ती आजारी पडू नये, तर याकरिता अजून देखील कोणी आरोग्य फॅमिली पासून वंचित असेल, आपले रिलेटिव्ह, आपले मित्रमंडळी किंवा आपले जवळच्या व्यक्ती जर आरोग्य फॅमिली पासून वंचित असतील तर नक्कीच आपण त्यांना आपल्या आरोग्य फॅमिलीची ओळख करून द्या आणि आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये सामील करून घ्या. कारण आयुष्य हे एकदाच मिळत असतं, आयुष्याचा वन्स मोर नाहीये. त्यामुळे आहे हे आयुष्य देवाने आपल्याला दिले, हे खूप छान पद्धतीने आपल्याला जगायचंय. कोणालाही त्रास होईल आपल्यामुळे असं हे आयुष्य आपल्याला जगायचं नाहीये. याकरता वेलकम टू आरोग्य फॅमिली. राहुल सर, अनुभव आहेत अजून? नाही, अनुभव झालेले आहेत. येस येस. कंटिन्यू करता. एक मिनिट विद्या मॅडम, एक अनुभव आहे. येस.
शिवाजी सर आहेत का त्या कॉलवरती? जॉईन करतात आहेत का? येस येस.